जालना जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि काल सायंकाळी आणि मध्यरात्रीच्या सुमारास देखील पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्यामुळे त्यामध्ये अजूनसुद्धा वाढ झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। सध्या मी आहे लोणार भायगाव परिसरातील या एका शेतामध्ये। आपण जर पाहिलं तर मध्यरात्रीच्या सुमारास लोणार भायगाव आणि अंबड तालुक्यातील हस्तपोखरी परत त्यानंतर इतर आसपासची जी काही गावं आहेत 7-8 या गावांमध्ये पाऊस झालेला होता। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर कपाशी आणि सोयाबीन या पिकांना मोठ्या प्रमाणात तडाखा जो आहे तो बसलेला आहे। याच शेतात आपण पाहू शकतो की ही जी कपाशीचं पीक होतं जवळपास 12 ते 13 एकरचा हा परिसर आहे। पूर्णतः या शेतामध्ये पाणी साचलेलं होतं। आता कुठेतरी या शेतातून पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र पाण्याचा निचरा जरी होत असला तरी आता या कपाशीची बोंड जी आहे ती आता काळे पडून सडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनावर देखील परिणाम होऊन त्याला आर्थिक फटका देखील सोसावा लागणार आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। किती नुकसान झालं आहे, काय सांगाल, कशा स्वरूपाचा पाऊस होता, किती नुकसान झालंय, काय एकंदरीत माहिती? सर, असं भरपूर नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर आहे की आमचे अतोनात नुकसान झालेलं आहे। माझ्या परिसरातले सर्व शेतकरी, कर्जत, हस्तपोखरी आम्ही अतोनात परेशान आहे। त्याच्यामुळे पाऊस तुम्ही बघा, इकडे दाखवा यांना सरांना, आणि सगळं पाऊस कैरी सडायला लागली, कापूस खराब झाला, सोयाबीन खराब झाली। बरं, बाजरी मागणी काय सरकारकडे? सरकारने 100% पूर्ण कर्जमाफी आणि सरसकट अनुदान देणे। बरं, आपल्यासोबत अजून हे शेतकरी आहेत। काय मागणी मामा तुमची, की कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालंय? कापूस, सोयाबीन, बर, थोडे मक्काचे बी झाले। बर, पण आता कापूस कामातच येत नाही, पुरा फेल झाला ना। बर, हे नुकसानीचे पंचनामे काही झालेत का? नाही झाले, कोणीच पंचनाम्याला आलं नाही अजून। बरं, तुम्ही तलाट्यांसोबत काही संवाद साधला होता का प्रशासनावर? तलाट्याला सांगतो पण तलाठी म्हणतो करू, बर, येऊ, म्हणजे अजून कोणी आलं नाही का आमच्याकडे? बरं, प्रशासन कोणीच नाही। बरं, काय सांगाल, कशा पद्धतीने नुकसान आहे? तलाठी आलेत का नाही? तलाठी अजिबात कोणीच नाही आलेलं, आमच्या बांधावर कोणीच नाही आलेलं। आता आम्ही काय करायचं? बरं, यातूनच नुकसान झालंय आमच्यावर इकडं। अजून कोणीच नाही, आमच्या बांधावर कोणीच ढुकून नाही पाहिलं। बरं, किती एकर परिसर आहे हा पूर्ण? जवळजवळ 150 एकर परिसर आहे लोणार भायगावचा। बरं, पूर्णपणे नुकसान झाली। बरं, तर नक्कीच आपण पाहतोय की लोणार भायगावचा जवळपास 150 एकरचा परिसर असल्याचं ते सांगतायत। आपण माझ्या पाठीमागे हे जर दृश्य पाहिली तर कापसाची जी बोंड आहे ती आता पूर्णपणे काळी पडलेली आहे। नुकताच पाण्याचा निचरा या ठिकाणून व्हायला सुरुवात झालेली होती, मात्र दुसरीकडे बोंड सडल्यामुळे या शेतकऱ्याला उत्पादनात देखील मोठा फटका जो आहे तो बसणार आहे। त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे। अद्यापही नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कोणीही आमच्याकडे आले नसल्याची सुद्धा खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे सरकारने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांनी केलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, लोणार भायगाव, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।